नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री 11:30 पर्यंत। आज भारत आणि इंग्लंड दरम्यान पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार। नागपुरात बर्ड फ्लूचा शिरकाव, मोठा ताजबाग परिसरामधील कोंबड्यांना लागण, जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित। आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच आणण्याचा निर्णय घेतला। बँक कलम 88च्या चौकशीची प्रक्रिया राबवणार। नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रा उत्पादकांना मंजूर पैसे मिळेना। बुरशीमुळे नुकसान झालेल्या संत्री आणि मोसंबी उत्पादकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात आले होते। नागपूरहून कुंभमेळ्यासाठी 4 विशेष गाड्या सोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। कुंभमेळ्यामधील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक महापालिका 140 अभियंत्यांची पदं भरणार। तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी पदं भरण्यास राज्य शासनाची मान्यता। वडपे ठाणे दरम्यानच्या रस्त्याचं 8 पदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचं 70% काम पूर्ण। जूनपर्यंत नाशिक प्रवास जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार। अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीरामपूरमध्ये एका 9 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधम आरोपी संजय गांगुर्डेला अटक। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत, बंगल्यामधील पाळीव श्वान भुंकल्यानं कुटुंबीय बचावले। बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण।